तर इतका म्हणजे निर्लज्जपणाचा कळस ज्याला म्हणावं, तो निर्लज्जपणाचा कळस देशामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. हजारो लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य जे असतं नीटच्या परीक्षेवर, ते आज नीटचा पेपर फुटल्यामुळं अनेक काही विद्यार्थ्यांच्या सुसाईड झाल्या, आत्महत्या झाल्या. काही विद्यार्थी डिप्रेशनमध्ये गेले. अशा सर्व परिस्थितीमध्ये सर्व विद्यार्थी जात आहेत आणि इतकी मोठी घटना होऊन सुद्धा त्या खात्याचे मंत्री याची रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाहीत. याचं खऱ्या अर्थानं वाईट वाटतं की तात्काळ राजीनामा कमीत कमी गव्हर्नमेंटने तर माननीय प्रधानमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेणं अपेक्षित होतं, परंतु अजूनपर्यंत राजीनामा घेण्यात आला नाही. अनेक ठिकाणी देशभर निदर्शनं झाले, परंतु अद्यापपर्यंत राजीनामा घेण्यात आला नाही. आपला इतिहास आहे देशाचा की ज्यावेळेला ट्रेनचा एक अपघात झाला होता, त्यावेळेला स्वर्गीय लालबहादूर शास्त्री हे रेल्वे मंत्री होते. एक अपघात झाल्याबरोबर कोणीही राजीनामा न मागता लालबहादूर शास्त्रींनी रेल्वे मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ही उज्ज्वल परंपरा आपल्या देशाच्या संसदेची राहिली आहे. परंतु इथं तर नीटचे पेपर फुटतात, आता याचे फुटले काही दिवसापूर्वी टीईटीचे फुटले आणि हे सर्व होत असताना कोणीच त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही आणि देशाचे प्रधानमंत्री सुद्धा याच्यामध्ये कुठलं ठोस पाऊल उचलत नाही. मला वाटतं की सर्व देशाकरता ही अतिशय शोकांतिका असं मी समजतो. निधी मिळत नाही ही ओरड आहे आमची सर्वांची. निधी मिळत नाही आहे आणि जी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आम्ही कधीच बघितली नव्हती. कारण की पहिले आम्ही सुद्धा सत्तेमध्ये होतो, भारतीय जनता पक्षाचे आमदार राहत होते, भारतीय जनता पक्षाचे खासदार राहत होते. त्यांना काही ना काही प्रमाणात निधी हा काँग्रेसच्या गव्हर्नमेंटमध्ये मिळत होता. काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं त्यावेळेला 65% निधी जर काँग्रेसचे लोक घेत असेल तर 35% तरी निधी कमीत कमी हे भारतीय जनता पक्षाच्या आमदाराला किंवा खासदाराला हे दिला जात होता. परंतु मागची DPC जी झाली वर्धेची, या मागच्या जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये या जिल्ह्याचा खासदार म्हणून मला 0 पैसे भेटले. 0, 5 पैसे सुद्धा मला निधी DPCचा भेटला नाही. राज्य सरकारची तीच परिस्थिती आहे. राज्य सरकारचे जे काही फंड्स आहेत ते सुद्धा आम्हाला अजूनपर्यंत मिळाले नाही. पत्र देऊन सुद्धा, स्मरणपत्र देऊन सुद्धा कुठेच निधी आम्हाला मिळालेला नाही. आणि आज अशी परिस्थिती आहे ग्रामीण स्तरावर की एखाद्या सरपंचाला जर त्याच्या ग्रामपंचायतकरता जर पैसे पाहिजे असेल, निधी पाहिजे असेल, तर त्याला सांगण्यात येते की पहिले तू दुपट्टा टाक BJPचा. तू जर BJPमध्ये प्रवेश करत असेल तर मग तू या ग्रामपंचायतला पैसे देतो. ही परिस्थिती आहे आणि अशा पद्धतीचं राजकारण हे मागच्या अनेक वर्षामध्ये आम्ही कधीच बघितलं नव्हतं. काँग्रेसच्या काळामध्ये असं कधी राजकारण झालं नाही. परंतु ही परिस्थिती दुर्दैवानं मागच्या या 10 वर्षामध्ये अतिशय प्रामुख्यानं पाहायला भेटते आहे आणि या सर्व परिस्थितीचा मी निषेध करतो. आणि देशामध्ये लोकशाही जर टिकवायची असेल तर अशा पद्धतीचे राजकारण आहे की तुम्ही विरोधकांना पूर्ण दाबूनच टाकण्याचा प्रयत्न करताय. वास्तविकता देशाच्या लोकशाहीकरता हे काही हितव असं मला वाटत नाही. त्यामुळं आमच्या विदर्भाचेच मुख्यमंत्री आहे, त्यांनी त्यांच्या मंत्र्यांना समज द्यावी आणि मंत्र्यांना समज देऊन एक नाही बरोबरीचा तरी एक विरोधी पक्ष म्हणून जो काही शेअर आमचा असतो तो शेअर तरी आम्हाला मिळावा अशा सूचना त्यांनी दिल्या पाहिजे. आणि कधी कधी असं स्पष्ट सांगितलं जातं की आमची पॉलिसी ठरली आहे की विरोधकांना निधी द्यायचा नाही. अनेक मंत्र्यांनी तोंडावर सांगितलं की आमची पॉलिसी ठरली आहे की विरोधकांना एंटरटेन करायचं नाही आणि विरोधकांना कुठलाही निधी मिळणार नाही. हे स्पष्ट आमच्या तोंडावर सांगण्यात येईल. ही परिस्थिती राज्यामध्ये, देशामध्ये कधीच बघितली नव्हती. ती आता पाहायला भेटते. परंतु किती जरी झालं तरी संघर्ष करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. आम्ही लोकांचे मुद्दे घेऊन रस्त्यावर उतरू आणि संघर्ष करण्याची भूमिका आमची कायम राहील. अतिशय वेदनादायी परिस्थिती आहे आणि देशामध्ये लोकशाही राहील की नाही अशा पद्धतीची परिस्थिती राज्यामध्ये आणि देशामध्ये पाहायला भेटते. या सर्व बाबींचा मी स्वतः निषेध करतो आणि माझी इतकी अपेक्षा राहील की लोकांनी विश्वास ठेवून आपल्याला निवडून दिलेलं आहे, त्या लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नये याची दक्षता ही प्रत्येक लोकप्रतिनिधी त्या निमित्तानं घेतली पाहिजे, इतकी माझी अपेक्षा आहे. अद्यापपर्यंत भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिंदे सेना असेल यांच्याकडनं आमच्यापैकी कुठल्याही खासदाराला संपर्क करण्यात आलेला नाही. आणि अशा पद्धतीच्या ज्या काही चर्चा आहेत त्या फक्त मीडियाच्या माध्यमातून आम्ही सुद्धा ऐकतोय. परंतु अद्यापपर्यंत कोणीही संपर्क केला नाही. हे अतिशय जबाबदारीनं मी या ठिकाणी सांगतोय. 3 दिवसापूर्वी भेटले होते आणि त्यांनी ही मागणी केली होती की ऑनलाईन ज्या परीक्षा घेण्यात येत आहेत त्या रद्द कराव्या आणि ऑफलाईन परीक्षा घेण्यात यावं. या संदर्भामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी पत्र लिहिलेलं आहे. त्यांच्याकडे ही मागणी केलेली आहे की राज्यातले जे सर्व काही MPSCचे विद्यार्थी आहेत,
ॲस्पिरंट आहेत ते MPSC तयारी करतात, त्यांची एकमुखी मागणी आहे की ऑनलाईन परीक्षा रद्द कराव्या. आणि त्या संदर्भामध्ये इतक्या मोठ्या पद्धतीने जेव्हा मागणी होते त्यावेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नामध्ये जातीनं लक्ष देऊन विवेकजी भीमनवार जे आपले MPSCचे चेअरमन आहेत त्यांच्याकडे सुद्धा हा विषय पाठवला आणि आमचे मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा हा विषय मी रेटलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.